वर्षाच्या अगोदर प्रिंटिंग प्रेसमध्ये व्यवसाय करत होतो गिरगावमध्ये, आणि मानकोलीमध्ये दुसरं एक युनिट होतं. 15 ते 18 मुलं काम करत होते. 10वी आणि 12वी जे नापास व्हायचे त्या मुलांना मी मुंबईमध्ये घेऊन यायचा, माझ्याच प्रेसमध्ये काम करायचे, त्याच्यानंतर तिथेच राहायचे. असं बोलतात मराठी माणसाच्या मुलाला जर 50-60 हजार पगार असेल तर ठीक असतं, कोणाचीच ऐकत नाही बस. हॅलो. तर स्वतःचा बिझनेस होता तो पण गिरगावमध्ये, आणि गाववाल्यांची खोली होती ग्रँड रोडला, पण तिथे मी राहायला नाही जायचा. माझं हे मत होतं की बाबा आयुष्यामध्ये स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करायचं होतं, म्हणून मी मुंबईमध्ये एक वेगळ्या ठिकाणी येऊन स्वतःचा बिझनेस हा सेटअप केला. हे जे प्रेझेंटेशन तुम्ही बघितलं, मराठी समजतं ना? नंतर 30 रुपये द्या, हिंदीमध्ये सांगतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे जे प्रेझेंटेशन तुम्ही बघितलं, हे प्रेझेंटेशन बघण्यासाठी मी जेव्हा आलो होतो तर चांगलं इन्कम होतं. 15 ते 18 मुलं शॉपमध्ये काम करत होती. करायची इच्छा नव्हती, पण मित्राला नाही बोलू शकत नव्हतं, म्हणून या बिझनेसची मी सुरुवात केली. आणि म्हणजे ग्रेट अपलायन CTC प्लस प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह मिस्टर नागेंद्र पुजारी सरांना मी धन्यवाद देतो. एक लक्षात ठेवा, मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रामधून आहे. माझे सिनियर आहेत ते कर्नाटकामधून आहेत. आता कर्नाटकाला आहेत, ते मंगळवारी येतील इथे. त्यांचे सिनियर आहेत उत्तर प्रदेशचे, है ना. मनोज सरांचे रिलेशन मध्ये आहेत. राजन सिंग सर डायमंड एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर संतोष सिंग सर डायमंड एक्झिक्युटिव्ह कंपनीचे. त्याच्यानंतर त्यांचे सिनियर आहेत, एका टाय नंतर वाजवा, हे लोक तिथून मला सिग्नल येईल. त्यांचे सिनियर आहेत केरळमधून बायोमेडिकल इंजिनियर शिवकुमार PD सर, केरळ, उत्तर प्रदेश, कर्नाटका. हॅलो. मी बोललो वेगवेगळ्या स्टेटमध्ये येऊन लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन लोक पैसे कमवतात. हॅलो. इथे वेगवेगळी भाषा बोलली जाते, फक्त एकच भाषा समजली जाते, ती भाषा आहे पैसा. ज्याला पैशाची भाषा समजली ते लोक आयुष्यामध्ये सक्सेस होतात. इथे येऊन मी बोलले वेगवेगळ्या स्टेटमधून लोक इथे तर पैसे कमवतात. मी बोललो मी कोकणातून आलोय, मला मराठी येतं, हिंदी येतं, काटावर पास होईपर्यंत 35 इंग्लिशमध्ये पण भेटले. हॅलो. इंग्लिश थोडं थोडं पण येतं. मी बोललो एवढी सर्व भाषा येते आपल्याला, तर या लोकांबरोबर राहिलो आपण तर आपणही सक्सेस होऊ शकतो. जास्त काय बदल नाही झाला. दादर पॅसेंजरने गावाला जायचं 60 रुपये तिकीट काढून आज स्वतःची खाली कार आहे, कारने गावी जातो. फरक फक्त एवढाच आहे की हा बिझनेस तुमचं आणि आमचं काही रक्ताचं नातं नाहीये. हॅलो. खूप लोकांच्या डोक्यामध्ये हा बिझनेस जात नाही, समजत नाही. लोक ऍक्च्युली समजून घेत नाही काय. लोकांना ही स्कीम वाटते, जाऊ दे वाटतं, काय नाही. ज्यावेळी वय 60 ते 65 होतं ना, तेव्हा समजतं की आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं. हॅलो. आयुष्यामध्ये एक चांगली संधी आहे, या आमच्या बरोबर तुम्ही. ही काही स्कीम नाही, 5 वर्ष आमच्याबरोबर काम करा. आज जे आमचं आहे त्याच्याच्या 4 पटीने तुम्हाला भेटेल. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.